नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. उत्तर रंग आणि मराठी कला मंडळातर्फे आम्ही सादर करीत आहोत अंगत पंगत भाग दुसरा. थोड्याशा सूचना. आपली झूम लिंक वरील ऑडिओ आणि व्हिडिओ म्यूट ठेवा. आपल्याला काही प्रश्न असतील तर चॅट मध्ये विचारा. शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी चारुता जोशी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल किंवा ती प्रश्न सगळे प्रियाताईंना सांगेल आणि प्रियाताई त्या प्रश्नांची उत्तरे देतील. तर पाहूया अंगत पंगत भाग दुसरा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा. अन्नं ब्रह्मा रसो विष्णुः भक्तो देवो महेश्वरः. एवं ज्ञात्वा तुयो भुङ्क्ते अन्नदोषो विद्यते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया शिलोत्री. मी आणि माझे निर्मिती सक्षम साथीदार पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अंगत पंगत सूत्र 2. आम्हा सर्वांतर्फे तुमचं स्वागत आहे. कसे आहात? बरे आहात ना? लॉकडाऊनचे सर्व नियम पाळतायत ना? ह्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगायची म्हणजे प्रत्येक सूत्रात 4 ते 5 सदस्य आपल्या रेसिपीज दाखवतील. 2 ते 3 शाकाहारी पदार्थ, एखादा नॉन व्हेजिटेरियन पदार्थ आणि जमल्यास एखादा गोड पदार्थ दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच स्त्रिया पुरुष असा दोघांचाही समावेश करायचा प्रयत्न असेल. श्रावण संपला, गणेश उत्सव लॉकडाऊन असून सुद्धा आपण सर्वांनी मराठी मंडळाच्या माध्यमातून धूम धडाक्यात साजरा केलात. आता 17 ऑक्टोबरला घटस्थापना होऊन नवरात्राची गडबड सुरू होईपर्यंत मंडळी थोडा श्वास घ्या. आरामात बसून आपली ही मित्रमंडळी आज दाखवणार आहेत त्या छान पदार्थांची प्रात्यक्षिकं पहा आणि घरी सुद्धा करून पहा बरं का. आमच्या पहिल्या सूत्राला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात आणि रेसिपीज ही बऱ्याच लोकांनी मागितल्या. तसाच प्रतिसाद ह्या सूत्रालाही द्याल अशी आशा आहे. आजही आपल्या समाजातले 4 सदस्य आणि एक छोटीशी 10 वर्षाची मैत्रीणही आपल्यासाठी पदार्थ घेऊन आली आहे. ह्या सर्व मित्रमैत्रिणींनी खूप मेहनत घेतली आहे.
तेव्हा तुम्हालाही हा कार्यक्रम आवडेल अशी आशा करतो. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक सूचना आहे की शेवटी प्रश्नोत्तरांसाठी वेळ ठेवलेला आहे, तेव्हा आपले प्रश्न चॅटवर पाठवून ठेवा आणि प्रश्न कुणासाठी आहे तेही सांगा. चला तर मग आता बघूया कोण कोण काय काय दाखवतंय ते. सर्वप्रथम येते आहे संध्या विर्गी. संध्या रॉकविल मेरीलँडमध्ये 16 वर्ष राहत आहे. नवऱ्याबरोबर कामानिमित्त सौदी अरेबिया, हाँगकाँग, स्वित्झर्लंड वगैरे ठिकाणी राहून तिथल्या चालीरीती, आहार, फूड कल्चर इत्यादी अनुभवायला मिळालं. योगा, एक्सरसाइज बरोबरच सात्विक पौष्टिक आहाराकडे तिचा जास्त कल आहे. ऑर्गॅनिक फळभाज्या उगवणं, त्याही पावसाचे पाणी वापरून, हा तिचा अट्टहास असतो. सेल्फ वॉटरिंग आणि मायक्रोग्रीनचे वेगवेगळे प्रयोग करायला तिला आवडतात. आणि मंडळी, संध्याला मागच्या वर्षी मराठी कला मंडळाच्या दिवाळी स्पर्धेत चकलीसाठीही बक्षीस मिळालं होतं. तर आता येत आहे संध्या विर्गी. मला तुम्हा सगळ्यांना एक पौष्टिक पदार्थ खिलवायला मिळतोय. चला तर मग बघूया काय येतो पौष्टिक पदार्थ. तर तो आहे नाचणीचे डोसे आणि बटाट्याची भाजी. नाचणीचे डोसे तर पौष्टिक आहेतच, म्हटलं तर बटाट्याची भाजी तशी साधीच आहे, पण सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यात बरं का. चला तर मी तुम्हाला दाखवते आता डोश्याचं साहित्य. 1 कप उडीद डाळ, 1 टीस्पून मेथी दाणे, 2 टेबलस्पून भिजवलेले चिया सीड्स आणि 2 कप नाचणीचं पीठ. तर आता हे उडीद डाळ चांगले धुवून रात्रभर किंवा 10 ते 12 तास आपल्याला भिजवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे मेथी दाणे ॲड करायचे. तर आता हे उडीद डाळ आणि मेथी दाणे मी 10-12 तास भिजवलेले आहेत. ते आता मी वाटून घेते. त्याच्या आधी नाचणीच्या पिठामध्ये मी पाणी मिक्स करून ठेवून देते. नाचणीचं पीठ भिजेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचंय, कारण नंतर आपल्याला ते बघता येतं की अजून हवं असेल तर त्याच्यात ॲड करता येतं, पण जास्त झालं तर मात्र आपल्याला ते कमी नाही करता येणार. हां, तर जवळजवळ हे आता नाचणीचं पीठ भिजलं गेलेलं आहे. मी उडीद डाळ हे मिक्सरमध्ये वाटून घेते. ही उडीद डाळ मी मिक्सरमध्ये वाटून घेते. त्याच्यामध्ये हे भिजवलेले 2 टेबलस्पून चिया सीड्स ॲड करते. आता हे दोन्ही मिक्स करते. घट्ट वाटलं तर पाणी ॲड करू शकतो आपण याच्यामध्ये थोडंसं. आता हे मिश्रण मी
आणि मग नंतर उद्या सकाळी मी हे उघडून दाखवते तुम्हाला किती आंबून फसफसून वरती आले ते. चला तर आता बघूया आपलं पीठ किती फुगून वर आलंय ते. मस्त फुगलंय. दाखवते तुम्हाला. हे बघा एवढं फुगून वर आलंय. त्याच्यामध्ये मी थोडं मीठ घालते. हलवून हे बघा हलवून घेते. मस्त वास येतोय आंबल्याचा. आता हे पीठ मी जरा बाजूला ठेवते. हा त्याआधी तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. मी हे आता इन्स्टापॉट मध्ये केलं ना, हे पीठ आंबवायला ठेवलं. जर का तुमच्या स्टोव मध्ये जर का गरम राहत असेल तर तिथेही तुम्ही हे मिश्रण आंबवायला ठेवू शकता, किंवा कधी कधी मी मायक्रोवेव्ह वरती पण हे ठेवते आंबवायला. आणि एवढं सगळं करूनही तुमचं पीठ जर का फुगून वरती आलं नाही ना, तर एक आयडिया सांगते हा तुम्हाला. काय करायचं माहितीये, तर त्या पिठामध्ये ना थोडा इनो घालायचा. इनो घालायचा आणि हलवायचं. मग ते पीठ लगेच असं फसफसून वरती येतं. चला तर मग मी आता तुम्हाला दाखवते आपल्या बटाट्याच्या भाजीचं साहित्य, आणि मग नंतर मी हे डोसे बनवायला घेते. आता ही बटाट्याच्या भाजीची तयारी. मिरची, कढीपत्ता, लसूण, मोड आलेली मेथी, आलं, कांदा, हळद, मीठ, जिरं पावडर, आणि ही आहे पालक, चिरलेला पालक, आणि ही ढब्बू मिरची, उकडलेला बटाटा, आणि आपला नेहमीचा फोडणीचं साहित्य. बटाट्याची भाजी करायला घेते. कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये मी थोडं कोकोनट ऑइल टाकते. मोहरी, तडतडते. जिरं, मिरची, कढीपत्ता. कढीपत्ता चुरून घालते हा मी, म्हणजे छान वास उतरतो भाजीला त्याचा. लसूण, आणि हे मोड आलेले मेथी. मोड आले ना मेथीला आणि भाजीत टाकले ना आपण, की ते तेवढे कडवट लागत नाही जर दाताखाली आले तर. ते सगळेच टाकते मी. लसूण मी थोडा खरपूस होऊन देते. दाखवते तुम्हाला. होतोय. आता कांदा,
हळद, थोडा परतून घेते कांदा जरा याच्यावर. आता हा कांदा होत आला ना की मग त्याच्यामध्ये थोडंसं 1 टीस्पून ओवा घालायचा. हा, ओवा झाला, हिंग, आल्याची पेस्ट, आणि हा आपली चिरलेले ढब्बू मिरची. आणि मीठ. आता ही ढब्बू मिरची शिजू दे त्याच्यामध्ये. आता हा उकडलेला बटाटा टाकते. हा चिरलेला पालकही याच्यात टाकते. आता थोडी जिरे पावडर टाकते. आणि झाकून ठेवून देते. पालक आपोआप वाफेवर शिजतो आणि गॅस बंद करते. आता डोस्याची तयारी करते. तवा गरम करायला ठेवलाय. आता एका बाउलमध्ये मी पाणी घेतलंय. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आणि हे मिठाचं पाणी मी तव्यावरती शिंपडणार आहे डोसा घालायच्या वेळेला. कारण आता मी तेल नाही वापरणार, त्याच्याऐवजी हे मिठाचं पाणी वापरणार आहे. डोसा घालते. थोडा गॅस बारीक केलाय मी. तर नाचणीचे डोसे का बरं? तर नाचणी एकतर अल्कलाईन आहे, ती खरंच आपल्या शरीराला उपयुक्त आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की डायबिटीससाठी नाचणी खूपच चांगली आहे. आणि मेन म्हणजे आयर्न, गुड सोर्स ऑफ आयर्न आहे. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे बेस्ट सोर्स ऑफ नॉन डेअरी कॅल्शियम, म्हणजे ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे, डेअरी प्रोडक्टची ॲलर्जी आहे, त्यांच्यासाठी चांगले आहे. जे वेगन आहे त्यांच्यासाठी तर उत्तमच आहे. आणि अजून एक म्हणजे वैशिष्ट्य, ग्लुटन फ्री. बघूया डोसा झाला का? सुटला. डोसा तयार आहे. बटाट्याची भाजी झाली आहे. बघूया. झाला आपला बिन तेलाचा डोसा, बटाट्याची भाजी, ती सुद्धा कमी तेलातच, आणि बरेचसे पौष्टिक इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आहे. चटणीला मी फोडणी दिलेली नाही, खोबऱ्याची चटणी आहे. फक्त बटाट्याच्या भाजीवर लिंबू पिळायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त ताव मारायचा. एकदम गिल्ट फ्री, पण टेस्ट मात्र एकदम बेस्ट. तर चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या महिन्यात परत, अर्थात
तुम्हाला मी आवडले असेल तरच. हा, वा वा संध्या, खूप छान. खरोखरच करून बघायला हवे हे पौष्टिक डोसे. अगदी मस्त खमंग भाजी, आलं, ओवा, ढोबी मिरची आणि पालक सुद्धा. खरोखरच, आणि काय छान कुरकुरीत दिसत होते. अभिनंदन. आता ह्यानंतर येत आहे ऐश्वर्या हरेर. ऐश्वर्या आणि अभिजित हे अर्कोला येथे त्यांच्या अर्जुन आणि अनघा या 2 मुलांसह राहतात. ऐश्वर्या 2013 मध्ये मराठी कला मंडळाची व्हाईस प्रेसिडेंट होती आणि 2017 मध्ये प्रेसिडेंटही होती. साहजिकच त्यामुळे तिला तुमच्यापैकी बरेच जण ओळखत असणारच. ऐश्वर्याने आत्ताच करिअर बदलून IT मध्ये नवीन जॉब घेतला आहे. छान छान रुचकर कौशल्यपूर्ण पदार्थ बनवणं, तसंच लोकांशी संवाद साधून त्यांच्याबरोबर वेळ घालवून प्रत्येकाची कहाणी जाणून घेणं हे तिला खूप आवडतं. तर आता पाहूया ऐश्वर्या आपल्याला काय दाखवते ते. तर येत आहे ऐश्वर्या हरेर. नमस्कार मंडळी, आमच्या घरी तुमचं स्वागत आहे. मी अभिजित हरेर. नमस्कार, मी ऐश्वर्या हरे. माझ्या तब्येतीचं आणि आनंदाचं रहस्य माझी सुगरण बायको. वेलकम टू ऐश्वर्याज किचन. नमस्कार, वेलकम. नुकताच गणेशोत्सव पार पडला. त्याच्या आधी 1 महिना श्रावण, गणेशोत्सव, याच्यामुळे आता सगळं संपून नॉनव्हेज खायची उत्सुकता खूपच जास्त वाढलेली आहे. आणि प्रिया मावशींचं माझं जेव्हा बोलणं झालं तर त्यांनी मला सांगितलं, तू काहीतरी गोवन बनव. तर माझी आई गोव्याची आहे, माझे पप्पा कोल्हापूरचे आहेत, नवरा कोल्हापूरचा आहे. त्याच्यामुळं मला दोन्हीकडचं नॉनव्हेज करता येतं आणि खूप आवडतं, सगळ्यांना आवडतं. पण मला जे पर्सनली सगळ्यात जास्ती आवडतं ते म्हणजे गोवन फिश करी, फिश फ्राय आणि सोलकढी. इट्स लाईक माझं सोल फूड आहे ते. तर त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग आपण सकाळी मी फिश मार्केटला गेलेले, तर मला छानपैकी सुरमई पण मिळालाय, पापलेट पण मिळालंय. सो मला आता डिलेमा आहे की मी ह्या दोन्हीपैकी काय बनवू. असं करूया, दोन्ही बनवूया. काय म्हणताय? बरोबर ना? तर मग आता ह्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगते. तर फिश तुम्हाला जो पाहिजे तो, हे सेम फिश फ्राय तुम्ही इथं मिळणाऱ्या माशांचं पण करू शकता. म्हणजे कॉड आम्ही कधी कधी आणतो, मी असा बनवते. तिलापिया मला आवडत नाही, पण त्याचंही तसं बनवू शकता तुम्ही. दुसरा कॅटफिश पण असा बनवू शकता. तर हे आपली गोवन पद्धती आहे. तर मग ह्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 1 टेबलस्पून मी इथं छान मिरची पूड घेतली आहे. अर्धा टीस्पून हळद आहे. तुम्हाला चवीनुसार तुम्ही सॉल्ट घाला, मीठ. तुम्ही तिखटाचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता. एक अर्धा चमचा चिंचेचा कोड आहे, मी कॉन्सन्ट्रेट चिंचेचा कोड वापरते. तुम्हाला पाहिजे असेल तर लिंबूचा रस घाला, मला आवडतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलं लसूण. पर्सनली गोव्यात तुम्ही गेलात म्हणजे असं माझा एक्सपिरियन्स असा आहे की गोव्यात गेला की तर लोक आलं लसूण नाही लावत. आम्ही माशांना आलं लसूण लावत नाही, कारण तो माशाचा फ्लेवर सगळा किल करतो. पण बेसिकली माझी फॅमिली सगळी कोल्हापूरची आहे आणि त्यांना ते इतका माशाचा जो वास आम्हाला आवडतो तो त्यांना इतका नाही आवडत. मग त्याच्यासाठी मी आलं लसूण घालते. तर मग तुम्हालाही पण माशाच्या स्मेलचा जर तसा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण थोडा आलं लसूण घाला. आज मी घालते आहे याच्यामध्ये. आणि ते फिश शालो फ्राय करायला कोकोनट ऑइल. आणि त्याच्यानंतर मग हे आपण आता ह्याला मॅरिनेट करून ठेवणार आहे. खूप जास्त मॅरिनेट करायची गरज नसते माशाला. एक थोडं 20-30 मिनटं केलं तरीही चालतं. तर त्याच्यामुळे आता हे मॅरिनेट करून बाजूला ठेवून आपण दुसरं काहीतरी करणार आहे, म्हणजे फिश करी वगैरे. तर नंतर आपल्याला ह्या माशाला लावायला हा साधारण 1/4 कप ऑफ हे आहे, 1/4 कप रवा आहे. आणि ह्याच्यामध्ये साधारण 1.5 टेबलस्पून तांदळाचं पीठ आहे. आणि जर कोणाला ग्लुटेन नको असेल, रवा नको असेल, यू कॅन टोटली यूज हे तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता त्याच्यासाठी.
तर मग आपण सुरू करूया. ह्याला मी आता मॅरिनेट करणार आहे सर्वप्रथम. तर मीठ, माशाला मीठ चांगलं लागतं, त्याच्यामुळे तुम्ही असं बऱ्यापैकी घाला. नेहमी तुमच्या प्रमाणापेक्षा थोडं जास्त लागणार आहे मीठ. सो मीठ, आलं लसूण, चिंचेचा कोळ जसा पडायला मला आता त्रास देतोय, पण ठीक आहे. सॉरी, लिंबू थोडं फनी आहे. तुमच्या लक्षात आलंय का, मी ना आणि माझ्या काही काही खूप स्मार्ट मैत्रिणी आहेत बरं, त्यांच्या नक्की लक्षात येईल की मी आज ना स्पेशल अशी गोवन स्टाईलची साडी नेसली आहे. ह्याला कुणबी साडी म्हणतात. आणि ती गोव्यामध्ये असं मी माझ्या लहानपणी खूपशा बायका ही साडी नेसत. आणि सुरंगीचा गजरा, तर सुरंगी हे फूल गोव्यामध्ये खूप फेमस आहे. आणि त्याचा गजरा आता माझा ऑफकोर्स फेक आहे. म्हटलं आज गोवन सगळं करायचं तर आपण असं गेटअप करूया, म्हणून मग ह्या गेटअपमध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ करायचं ठरवलं. तर मी आता तुम्हाला दाखवते. मी ग्लव्स घालणार आहे, पण ह्याला छान हाताने छान मॅरिनेट करायचं. ओके, आता जो आपल्याला चिंचेचा कोळ त्रास देत होता बाहेर पडायला, त्याला मी पुसून घेणार आहे. आणि मस्त असं काही लोक याच्यात तेलही घालतात. घालायचं असेल तर युजली गोवन फूडमध्ये ना असं तेलाचं प्रमाण फार कमी असतं. शॅलो फ्राय वगैरे करतात. आणि आता तर हे करायला मला पर्सनली, मी तुम्हाला स्पॅनवरती दाखवणार आहे, पण जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल ना तर नक्की एअर फ्रायरमध्ये करा. खूप चांगला होतो, क्रिस्पी होतो. आता पुढचा पदार्थ आपण जो बनवणार आहे त्याला गोवन फिश करी. ही तुम्ही कशाचीही बनवू शकता. आज मी तो कोळंबी आणली आहे. ही कोळंबी छान साफ करून घेतली आहे. त्याचे वरचं कवर काढून, शेल काढून, आतमध्ये जो काळा धागा असतो तो नक्की काढून घ्यायचा, नाहीतर पोट दुखतं. तर त्याच्यासाठी लागणारे जिन्नस सांगते. 1 पाऊंड कोळंबी आहे. त्याच्यानंतर मी थोड्याशा काश्मीरी मिरच्या इथे भिजवून ठेवल्या आहेत. ह्यानं कलर खूप छान येतो. कालवणाला आम्ही कालवण म्हणतो त्याला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोबरं, ओलं खोबरं तुम्ही फ्रोझन घेऊन त्याला डिफ्रॉस्ट करून पण ठेवू शकता. त्याच्यानंतर ते 2 कप आहे. साधारण 1/4 कप इथं धणे आहेत. हेही खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग त्याच वाटणात आपल्याला जिरं घालायचं आहे, हळद घालायची आहे, तिखट घालायचं आहे, 2 लसूण पाकळ्या. अगेन माशाच्या ह्याला जास्त लसूण वगैरे असं घालू नये, कांदा वगैरे. पण एक मी छोटासा कोळंबी आहे म्हणून छोटासा एक कांदा घेतलाय. आणि मी बाकी माशांची करी कशी करायची तेही तुम्हाला जेव्हा बनवीन तेव्हा सांगेन. थोड्याशा हिरव्या मिरच्या, हे ॲब्सोल्युटली ऑप्शनल आहे. काही लोकांना आवडतात. मी एकदम करी संपल्यानंतर अगदी बंद करायच्या वेळेला थोडं घालते, कारण मला मग ते खाताना असं छान बाजूला असं त्याचा क्रंच आवडतो. आमसूल ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. इथं जर तुम्हाला आमसूल नसेल, मिळत नसेल तर तुम्ही कैरीही घालू शकता त्याच्यामध्ये. आणि मग आता आपण हे पहिल्यांदा वाटण तयार करून घेऊया. सो वाटणासाठी मिक्सरमध्ये मी आता हे सगळं घालणार आहे. पहिलं सर्वप्रथम खोबरं घालते आहे. जे भिजवलेल्या मिरच्या आहेत ह्या सगळ्या पाण्यासकट घालते. धणे, आणि लसूण घातला. आणि त्याच्यानंतर मग हे सगळे जिन्नस दाखवायला आपल्याला असे काढून ठेवायला लागतात ना, तसं मला किचनमध्ये सगळं असं दंदन इकडून एक घेतलं, तिकडून एक घेतलं, असं सगळं घालायची सवय आहे. त्याच्यामुळे थोडंसं माझ्यासाठी पण नवीन आहे, पण मजा येते, छान वाटतंय. आता आपण हे छान वाटून घेऊया. तर आता आपण फिश करी करायला घेऊया. वाटण आपलं झालेलं आहे. तर सर्वप्रथम मी ह्याच्यामध्ये कोकोनट ऑइल घालते. कढई तापली आहे.
आणि ऑफकोर्स ही लोखंडाची कढई आहे त्याच्यामुळे काळी दिसतीये, असं नाही की ती घासलेली नाही आहे वगैरे असं काही नाही आहे. तर ते गरम कढईमध्ये थोडंसं खोबरेल तेल घातलंय आणि त्याच्यामध्ये आपण तो मगाशी जो छोटासा कांदा मी दाखवलेला तुम्हाला तो थोडासा लाईटली परतून घ्यायचा आहे आपल्याला. खोबरेल तेलामध्ये असं कांदा घातल्यावर इतका सुंदर वास सुटलाय ना. आता ह्याच्यामध्ये मी अगदी लाईटली बघितलं, एकदा जस्ट असं थोडंसं फिरवून घेतलं. आता त्याच्यामध्ये मी कोळंबी घालतीये. ओके, कोळंबी जास्त शिजवायची नसते, ही 4-5 मिनिटात लिटरली शिजते. मी असं म्हणजे काही ऐकलेलं आहे, काही लोक कोळंबी ह्याला लावतात कुकरला विकरला. अजिबात नाही. जास्त तुम्ही कोळंबी शिजवली तर ती रबर सारखीच अशी चबडी होते. सो अजिबात नाही. थोडंसं बस परतता की त्याचा जरासा तो हिमूस वास कोणाकोणाला येतो तो जाईल. लाईट सर पिंक असं होतं. आणि दुसरं मी तुम्हाला दुसऱ्या माशाच्या आमटीचं सांगते. मीनवाईल जे आपण वाटण करायला घेतलेलं त्याची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला. सो बेसिकली हे असं खूप छान एकदम चंदनासारखं ते म्हणतात ना, असं काहीतरी चंदन हे करून होतं तसं बारीक काहीतरी एक पर्टिक्युलर वर्ड आहे, मी विसरले, सॉरी. सो तसं एकदम छान अतिशय बारीक वाटण असलं पाहिजे. आता हे तुम्ही बघितलं तर लाईट पिंक झालंय आणि ह्याच्यामध्ये मी आता हे वाटण घालणार आहे. तर तुम्ही कधी पण माशाची आमटी, गोवन फिश करी वगैरे असं काही करत असाल आणि कोळंबी नसेल वापरायची आणि जस्ट मासे घालायचे, मासा घालून करायचं असेल, पापलेट किंवा बांगडा किंवा आणि कुठलाही मासा, तर जस्ट हे असं वाटण सेम करून घ्यायचं आणि ते कढईमध्ये घालायचं आणि त्याला थोडी उकळी आली, तुम्हाला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी ठेवा तुम्हाला त्याची, आणि त्याच्यामध्ये उकळी आली की माशाचे पीसेस सोडून द्यायचे. त्याला फोडणी नाही घालायची तेलाची वगैरे, जस्ट डिरेक्टली ह्याच्यामध्ये वाटणात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गोवन फूडमध्ये खूप जास्ती तेलाचा वापर करत नाहीत. म्हणजे अशी कालवण वगैरे ह्याच्यात तर नसतोच नसतो. जर काही असेल तर नुसतं फिश फ्रायमध्येच असतो. तुम्हाला ह्याला पातळ करायला मी तरी पाणी घालणार आहे, पण तुम्ही हे पण घालू शकता, कोकोनट मिल्क. इधर स्वतः काढून मी आज दाखवणार आहे तुम्हाला, कारण आपण सोलकढी पण करणार आहोत, तर त्याच्यामध्ये मी घरी कोकोनट मिल्क करणार आहे. आणि किंवा मग कॅन्ड असतो तो, पण कॅन्डचं एक लक्षात ठेवा की चांगलं त्याला असं खळबळून हलवून शेक इट वेल बिफोर यू यूज इट, जितकं तुम्हाला पातळ करायचं आहे, राईट. आणि मग आता ह्याच्यात सॉल्ट घालणार आहे आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आणि आता हे शिजायला एक 4-5 मिनटं ठेवीन, कारण बाकीचं सगळं कच्चं आहे, राईट. खोबरं, लसूण वगैरे त्याच्यात. मग ते एक छान 1-2 उकळ्या आल्या त्याला की दिस इज डन. किती छान कलर आलाय बघा. आणि मी आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलंय आणि आता आमसुलं जी आपली राहिली होती ती आता मी ॲड करते ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून आता ह्याला एक 3-4 मिनटं ठेवीन शिजायला. आमसुलांवरनं लक्षात आलं आपल्याला अजून सोलकढी करायची आहे, तर आपण आता सोलकढी करूया. ओके. आणि मी अगदी साधी पद्धत, म्हणजे बऱ्याच लोकांच्या बऱ्याच पद्धती आहेत, बट दिस इज अशी सिम्पल ऑथेंटिक रेसिपी आहे ही. आणि त्याच्यासाठी मी इथे 1 कप खोबरं घेतलंय, एक छोटीशी लसूण आणि मिरची. तुम्ही वेगळं लसूण आणि मिरची जर तुम्हाला असं नुसतं खायला आवडत असेल तर तुम्ही वेगळी चिरून पण घालू शकता, पण मी सगळं एकत्र करून वाटते युजली. आणि ह्याचं दूध काढून घेणार. 1-2दा तरी मी ते मिक्सरला लावीन आणि मग मी तुम्हाला तेही दाखवीन की कसं करायचं आहे ते. जर तुम्हाला कोकोनट मिल्कचं जे कॅन्ड मिळतं त्याचंही करू शकता. बेसिकली सेम मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे असं छान हलवायचं
आणि त्यातलं नंतर मिरची आणि लसूण त्याच्यात चिरून घालायची. त्याच्यात मी खूप सारं पाणी ॲड करणार आहे, कारण आपल्याला जेवढं दूध पाहिजे त्या टाईप जास्ती पाणी ॲड केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी कदाचित हे कारण फ्रेश छान कोकोनट आहे, चांगलं त्याच्यामध्ये फॅट कंटेंट आहे, तर मी ह्याच्यातनं ॲटलिस्ट 2दा तरी पाणी वाटून घेईन. तर मी आता हे वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते गाळ. आपलं ओलं खोबरं जे मी वाटायला घातलेलं ते छान वाटून झालं आहे. आता मी ह्याचं दूध गाळून घेणार आहे. मग अशी सांगायचं विसरले, इथं मी आमसूलं थोडी भिजवली आहेत सोलकढीसाठी. जर तुमच्याकडे असतील तर ती तुम्ही भिजवून असं ठेवू शकता त्याला. किंवा आगळ असेल आमसुलाचा तर तोही चालतो, तो अशा कॅन्समध्ये मिळतो. माझ्याकडे इंडियातनं आणलेला आहे, मला अजून माहिती नाही की इथे मिळतो की नाही. तर क्विकली, कारण बऱ्याचदा असं होतं की मला पटकन सोलकढी पाहिजे तर मग मी त्याचीच बनवते आगळची, कारण ह्याला थोडंसं भिजवून थोडीशी तयारी करायला लागते. किंवा तुम्ही गरम पाण्यात भिजवू शकता. तर मी ह्याचं दूध कसं काढायचं ते दाखवते. बेसिकली जस्ट ते पाणी गाळून घ्यायचं छानपैकी. दिसायला हे जरासं मजेशीर दिसते, आय नो, मी हात म्हणून हे करते, पण ठीक आहे. ते असं केलं नाही तर ते छान त्याचं असं मस्त पिळून दूध कसं निघेल ना. आणि वायात आपण काही घालवत नाही. सो ती आपली शिकवण नाही. त्याच्यामुळं शेवटच्या थेंबापर्यंत मी ह्यातनं दूध काढून घेणार आहे. ओके, मग अशी म्हटल्याप्रमाणे मी अजून एकदा त्याला वाटेन आणि मग कशी सोलकढी करायची ते दाखवते. आपली कोळंबीची आमटी झाली आहे. तुम्ही बघितलं तर हे अशी कोळंबी त्याच्यामध्ये दिसतीये. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हिरव्या मिरच्या थोड्याशा. मी आता बस त्याला नुसतं असं थोडंसं असं हलवणार, कारण मी म्हटलं तसं क्रंच असा खूप छान लागतो त्याच्यात. दॅट्स इट. आणि बंद. आणि आपण आपली सोलकढी पूर्ण करूया. नारळाचं दूध काढून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मग आपण जे कोकमाचं पाणी केलं होतं, सो नारळाचं दूध दाखवते इतकं पातळ. त्याच्यामध्ये कोकमाचं पाणी. मिस्टेकनी कलर किती छान आहे. अजून डार्क पाहिजे असेल तर म्हणजे मी घालू शकते ह्याच्यात, पण कोकमावर डिपेंड असतं की कसा कलर येतो काय येतो. पण एवढंच. थोडंसं मीठ, एकदम लाईट. अगदी नखाडी साखर तुम्हाला पाहिजे असेल तर 1/4 टीस्पून. आणि एवढं. आणि वरनं फक्त थोडीशी कोथिंबीर. आणि आपली सोलकढी तयार आहे. सोलकढीला अगेन फोडणी घालायची नाही, ती आय थिंक देशावरची पद्धत आहे. जिरं विराला खरंच काही गरज नसते. इतकं त्याचं मस्त सुंदर ओरिजिनल फ्लेवर असते. खूप सटल पाहिजे, खूप स्ट्रॉंग. ह्याच्यात काही घालायचं नाही अगदी, म्हणजे असं, कारण ती कॉम्प्लिमेंटरी असते. तुम्ही जेव्हा पण असं काहीही मसाल्याचं वगैरे खाता त्याच्याबरोबर सोलकढी नेहमी प्यावी. इट्स गुड फॉर यू. असं तुमचं बॉडी मस्त कूल ठेवते जेव्हा पण मसाल्याचं आपलं खाणं होतं. आणि त्याच्यामुळे ते फिश फ्राय वगैरे बरोबर बनवतात, मटणाबरोबरही बनवतात. तर जस्ट काही मेक शुअर की काही ओव्हरपॉवरिंग नाही आहे त्याच्यामध्ये कुठलाच फ्लेवर. एकदम सिम्पल ठेवायची आहे. आता आपण जो मॅरिनेट केला होता आपला मासा, तो किती छान दिसतोय बघा. आता फिश फ्राय करायला घेऊयात. तवा छान गरम झालाय. माझ्याकडे हा मस्त लोखंडाचा तवा आहे. तर ह्याच्यामध्ये मी करणार आहे खोबरेल तेल. अगेन तुम्हाला पाहिजे असेल तर गोड तेल किंवा कुठलंही दुसरं तेल आवडत असेल तर वापरा. मी शक्यतो गोवन जे पण पदार्थ कोकणी गोवन जेही करते ना त्याला मी खोबरेल तेलच घालते. सो आता साधारण 1 टेबलस्पून आहे त्याच्यामध्ये खोबरेल तेल. चांगलं असं पसरून घ्यायचं. हा छान मासा असा आपण छान मॅरिनेट केलेला. पहिला सुरमई घेते मी आणि तो असा छान सगळीकडनं त्याला हे असं आपण जे कोटिंग मगाशी मी सांगितलेलं तुम्हाला रव्याचं आणि तांदळाच्या पिठाचं, तसं मस्त सगळीकडनं कोट करून इथे तव्यामध्ये घालते. मस्त त्याला छान चुरचुरीत भाजून घ्यायचा.
खूप घालायचं नाही तव्यामध्ये, खूप ओव्हर क्राउडिंग नाही करायचं कधीच. आणि असं छान आपण बटाट्याचे काप वगैरे करतो ना, तसं एक बाजू झाली की मग दुसऱ्या बाजूनं करून घ्यायचे. एअर फ्रायर असेल तर नक्की एअर फ्रायरमध्ये त्याच्या माझ्याकडे असं ब्रेव्हिलचं असं फ्लॅट असं सगळे एकत्र एका ट्रेमध्ये राहतात, तर त्याच्यामध्ये खूपच सुंदर होतं, जास्ती क्रिस्पी होतं. आणि ऑफकोर्स मी त्याला कोकोनट ऑइलचा एक कुकिंग स्प्रे मिळतो, तो वापरते त्याच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये असे छान क्रिस्पी होऊन येतात. तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा. हे मासे एका बाजूने आता छान भाजलेत. आता आपण ह्यांना पलटूया. कलर त्याचा अप्रतिम आलेला आहे, छान कुरकुरीत भाजले गेले पाहिजेत. मस्तपैकी. तर आपलं जेवण आता सगळंच रेडी आहे. मासे झाले की आपण हे सगळं हे एका बाजूनं आता 2-3 मिनिटात होईल आणि मग आपण प्लेटिंग करूया ह्याचं. मस्त वास सुटलाय, मस्त खरपूस मासा झालाय. आता जस्ट कांट वेट, म्हणजे तुम्हाला आय एम शुअर फोटो व्हिडिओमध्ये खूपच छान दिसतोय, फोटो छान दिसतोय, पण असं मस्त वासानं असं 2 महिन्याचं जे काही चाललं होतं ते संपून आता हे कधी एकदा खाते असं झालंय. त्यामुळं बाय, आणि परत कधीतरी आपण असंच भेटूया. वा वा ऐश्वर्या, मस्त. तुझ्या तळलेल्या माशाच्या तुकड्या, माशाचं कालवण आणि सोलकढी पाहून अगदी पाणी सुटलं. प्रेक्षकांकडनं सुद्धा जेवायला येऊ का वगैरे रिक्वेस्ट येत आहेत. खूपच मस्त झालं, अभिनंदन. आता मागच्या सूत्रात गिरीश चिटणीस यांनी आपल्याला डिंकाचे लाडू करून थक्क करून टाकलं होतं. आता ह्या पर्वात येत आहेत अतुल पत्की. असं वाटतंय की पुरुष मंडळी दाखवून देत आहेत की हम भी कुछ कम नहीं. तर आता अतुल पत्की आपल्याला त्यांचा वेगळा एक पदार्थ करून दाखवणार आहेत. आणि आशा करते की पुढच्या सूत्रातही अशीच पुरुष मंडळी स्वतःहून पुढे येऊन वेगवेगळे पदार्थ सादर करतील. अतुल मूळचे मुंबईचे असून गेली 25 वर्ष फेअरफॅक्स मध्ये त्यांचे वास्तव्य आहे. वयाच्या 50 वर्षापर्यंत कधी स्वयंपाकघरात गेले नव्हते. आई आणि ताई आणि मग अतुलच्या पत्नी सुषमा यांनीच त्यांचे खाण्याचे लाड पुरवले. परंतु 4-5 वर्षांनी सुषमाच्या हाताला त्रास झाल्यामुळे स्वयंपाकाची जबाबदारी अतुलवर आणि त्यांच्या 2 मुलींवर आली. स्वयंपाकाची भीती, त्यामुळे भांडी घासणं, भाजी चिरणं अशी मदत ते करू लागले. परंतु पुढे मुली स्वयंपाकाला कंटाळल्या आणि ती जबाबदारी अतुलवर आली. सुषमाकडून प्रथम घाबरत फोडणी कशी देतात हे अतुल शिकले. मग हळूहळू स्वयंपाकाची भीती गेली. आता इंटरनेटवरच्या एखाद्या पदार्थाच्या असलेल्या अनेक रेसिपी पाहून स्वतःची अशी ते खास रेसिपी तयार करतात. तर आता येत आहेत अतुल पत्की. हॅलो, माझं नाव अतुल पत्की. माझ्या छोट्याशा किचनमध्ये आपलं स्वागत. मी आज तयार करणार आहे स्पायसी थाई श्रिम्प फ्राईड राईस. अर्थात हा नॉन व्हेजिटेरियन प्रकार आहे, पण जर का तुम्ही ह्याच्यातले इन्ग्रेडियंट्स जर का बदलले आणि जर का व्हेजिटेरियन जर का त्याच्यात घातले तर हा व्हेजिटेरियन फ्राईड राईस पण करता येतो. आता जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला सांगेनच की कोणत्या गोष्टी तुम्ही बदलल्या तर तो व्हेजिटेरियन श्रिम्प फ्राईड राईस तयार होईल. आणि आता आपण पुढेच इन्ग्रेडियंट्सकडे आपण वळूया. हा भात करत असताना आपल्याला बेसिकली 3 गोष्टी महत्वाच्या असतात, 3 प्रकारे कराव्या लागतात. एक म्हणजे हा इथे सॉस तयार करावा लागतो.
नंतर हे मॅरिनेटचं सामान आहे आणि नंतर इतर ज्या काही गोष्टी असतात त्याच्यासाठी, आणि इथे भात आणि तिथे श्रिम्प आहेत आपले. तर या इथे आपण जरा इन्ग्रेडियंट बघूया. तर हा पहिला झाला सॉय सॉस. हा साधारणपणे ह्या कंपनीचा मी घेतो. हा 2 टेबल स्पून आहे. तसंच हा ऑइस्टर सॉस, हा पण 2 टेबल स्पून आहे. नंतर ही महत्वाची म्हणजे श्रिम्प पेस्ट. ह्याच्याने खरे थाई राईसला जास्त चांगले हे चव येते. आणि हे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हटलं तरी चालेल. तर हा श्रिम्प सॉस आहे आणि हा बीन ऑइलमध्ये तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे याच्यासाठी हे थोडंसं खट्टा मिठा असं करावं लागतं सगळ्या ह्याच्यात. तर त्या ह्याच्यामध्ये इथे ही आपली 3 चमचे साखर आहे, म्हणजे साधारणपणे 1 टेबलस्पून. नंतर अर्धा लाईम ज्यूस आहे. हे आपलं हिरवं घ्यावं शक्यतोवरती, कारण की ह्याला एक वेगळी एक चव असते. तुमच्याकडे हे जर का नसेल तर तुम्ही येलो लेमन घ्यायला काही हरकत नाही, पण लाईम हे कधी चांगलं. दुसरी गोष्ट इकडचं जे दुसरा प्रकार म्हणजे हा आपल्याला मॅरिनेट करायला लागण्यासाठीचा प्रकार आहे. ह्याच्यात आपण तिळाचं तेल घेतोय, साधारणपणे 2 चमचे. स्प्रिंकल करण्यासाठी आपण व्हाईट पेपर घेतोय आणि थोडंसं मीठ घेतोय, ते पण थोडंसं स्प्रिंकल करण्यासाठी. इतर गोष्टी ज्या आहेत त्या लागणाऱ्या म्हणजे भरपूर प्रमाणात बेसिल लीव्स. आपल्याला इथे हा कांदा लागणार आहे, साधारणपणे 1 कप. साधारणपणे 1.5 कप कोबी लागणार आहे. याच्याने क्रंची जी टेस्ट येते भाताला ती ह्या 2 गोष्टींमुळे येते. नंतर इथे थाई लाल मिरच्या आहेत, ज्या 4 मी कापून ठेवलेल्या आहेत आणि 5 मी पूर्णपणे तशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. तर ह्या घेण्याचा उद्देश असा की ह्याला जास्त स्पायसीपणा असतो आणि ह्या चांगल्या लागतात थाई भातामध्ये. तसंच इथे 1 टेबलस्पून बघायला गेलं तर आपले गार्लिक आणि 1 टीस्पून जिंजर. साधारणपणे हा 4 कप भात आहे, जो आदल्या दिवशी मी तयार करून ठेवलेला आहे. जस्मिन राईस आहे. जस्मिन राईस हा चांगला असतो, ह्याच्यासाठी खास करून वापरला जातो. आणि जस्मिन राईस हा रात्री हे केल्यामुळे याचे ग्रेन्स असे वेगवेगळे होऊ शकतात. शक्यतो ते प्लास्टिकच्या ह्याच्यात ठेवावा आणि फ्रीजमध्ये रात्रभर 8 ते 10 तास ठेवून द्यावा. आणि आता हे पुढचं जे आहे ते म्हणजे आपले श्रिम्प्स. हे मी फ्रेश श्रिम्प्स घेतलेले आहेत. हे मी स्वतः डिव्हेन केलेले आहेत. तुम्हाला जर का डिव्हेन करता येत नसतील तर तुम्ही हे जे श्रिम्प आहेत ते कॉस्कोमधून पण विकत घेऊ शकता आणि उकडलेले वगैरे अगदी राजरोसपणे मिळतात. हे साधारणपणे 16-20 आकाराचे श्रिम्प आहेत, म्हणजे एका पाऊंडला साधारणपणे 16 ते 20 श्रिम्प येतात. मी एक साधारणपणे 20 ते 22 श्रिम्प घेतलेले आहेत. आता आपण जर का कुणाला इच्छा असेल तर मी तुम्हाला डिव्हेन कसं इझिली करतात ते दाखवतो. खूप सोपी पद्धत आहे. एक टूथपिक घ्या. हे श्रिम्पचं जे शेपूट आहे ते पहिलं पेर धरा, त्याच्याऐवजी ते दुसऱ्या पेरच्या तिकडे हे श्रिम्पच्या इथे टोचा, आतपर्यंत जाऊ द्या, थोडंसं इथे दाब द्या आणि ही टूथपिक थोडी हळूहळू करून वर खेचत न्या. ती जी व्हेन आहे ती तुम्हाला इथे डायरेक्टली दिसेल. एका हाताने घ्या आणि अशी खेचून बाहेर काढा. तुम्हाला आता काही करण्याची गरज नाही, ही डिव्हेन झालेली आहे. तुम्हाला हा भाग कट करण्याची गरज नाही आणि अगदी मोकळेपणे हे व्हेन गेलेली आहे. आता हे फक्त वरचे कवच काढा आणि पुढे आपल्या धुवून ते तुम्ही पुढच्या याच्यासाठी तयारीला लागा. आपण ही कृती आहे ती आपण 3 भागात करणार आहोत. पहिलं म्हणजे आपण सॉस तयार करणार आहोत आणि हा सॉस म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे सॉय सॉस आहे, हा ऑयस्टर सॉस आहे. या सॉय सॉसमध्ये हा ऑयस्टर सॉस मी पूर्णपणे मिसळला आहे आणि त्याच्यातच
आता ही श्रिम्प पेस्ट टाकतोय. हे झाले हे झालं आपलं गोडपणा येण्यासाठी साखर आणि हे लिंबाचा रस. छानपैकी ढवळून घ्या आणि हा सॉस बाजूला ठेवा. हा आपल्याला नंतर भात तयार करत असताना लागणार आहे. आता आपण पुढच्या मॅरिनेटकडे जाऊया. हे श्रिम्प, या श्रिम्पमध्ये आपण तिळाचं तेल घालणार आहोत. एक थोडंसं 1-2 चमचे किंवा 1 ते 1.5 चमचा तिळाचं तेल. हे व्हाईट पेपर, पांढरा पेपर. नंतर एक थोडंफार मीठ जर आपण स्प्रिंकल करूया, काय असं जास्त हे करण्याची गरज नाही आहे. आणि हे असं छानपैकी मिसळून घेऊया. आणि हे सगळं मिश्रण आहे हे आपण बाजूला ठेवूया. एक साधारणपणे अर्धा तास तरी लागेल हे मिश्रण नीट व्हायला, एकजीव व्हायला. आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती करूया. हे इतर जे सामान आहे, हे तिसरं सगळं सामान आहे, ते आपल्याला नंतर ॲक्च्युली भात तयार करत असताना लागणार आहे. तर हे आपलं मॅरिनेट तयार झालेलं आहे. आणि हे थोड्या वेळ आपण तसंच्या तसं 30 मिनटं, मिनिमम 30 मिनटं ठेवायला पाहिजे. बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने अर्ध्या तासाने येऊन पुढचं तयारीला लावूया. हे सगळ्या गोष्टी आहेत, ते अर्ध्या तासात तुम्हाला चिरता येतात. त्याच्यामुळे तुम्हाला आधीपासून चिरण्याची गरज नाही. अर्धा तास तुम्हाला मिळालेला आहे. हे चिरा आणि मग त्याच्यानंतर मग पुढच्या कामाला लागा. आता अर्धा तास होऊन गेलेला आहे. चांगलं मॅरिनेट झालेलं दिसतंय. तर ह्याच्यात आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की ही जर का व्हेजिटेरियन डिश बनवायची असेल तर फक्त ह्याच्यात 2च गोष्टी आहेत की ज्या नॉन व्हेजिटेरियन आहे. एक म्हणजे हे श्रिम्प आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ही ऑयस्टर सॉस याच्यातला आणि जी श्रिम्प पेस्ट आहे. ह्या श्रिम्पच्या ऐवजी तुम्हाला व्हेजिटेबल्स टाकता येतील. म्हणजे साधारणपणे गाजर, झुकिनी, कांदा आणि जे काही तुमच्या मनपसंत जे काही गोष्टी असतील त्या तुम्ही याला रिप्लेस करू शकता. याच्या बाबतीत जी श्रिम्प पेस्ट आहे त्याच्याऐवजी तुम्ही मिसो म्हणून पेस्ट असते ती तुम्ही घेऊ शकता. ती प्युअरली व्हेजिटेरियन असते. आणि जो ऑयस्टर सॉस आहे त्याच्याऐवजी तुम्ही मशरूम सॉस तुम्ही घालू शकता. चव सारखीच लागते. बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट सेमच आहे. सो तुम्हाला एकाच वेळेला तुम्हाला जर का व्हेजिटेरियन पण बनवता येतं आणि नॉन व्हेजिटेरियन पण अशा रीतीने बनवता येतं. चव अगदी सारखीच लागते त्याची. तर आता आपण पुढे जाऊया. आणि मी आता हे पॅन घेतलेला आहे. थोडाफार तो गरम झालेला आहे. मीडियम आचची वरती तो ठेवलेला आहे. आणि आता हे मी श्रिम्प आहे हे मी परतून घेणार आहे. अगदी 2 मिनिटं ते श्रिम्प होतात. आता जर का बघितलं ते ताजे श्रिम्प आहे त्याच्यामुळे याचा कलर असा दिसतो. पण त्याच्यानंतर तो ऑरेंज कलरवरती तुम्हाला झालेला दिसून येईल की त्याच्याने तुम्ही समजा की हे श्रिम्प तयार झालेले आहेत. तुम्ही जर का कॉस्कोमधनं वगैरे जर का श्रिम्प घेतले तर आणि ते जर का उकडलेले वगैरे असेल तर तुम्हाला हार्डली एक जरा गरम करावं लागतं. थॉ करून जरा गरम केलं की तुम्हाला होऊ शकतं. तर आता मी या थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी हे श्रिम्प टाकतोय आणि जरा परतून घेणार आहे. लगेच 2 मिनिटं मगाशी गरम असल्यामुळे लगेच 2 मिनिटं त्याचा रंग बदलायला लागलेला आहे. आता अशा रीतीने हे असे श्रिम्प तयार झालेले आहेत. आणि हे मी आता बाजूला ठेवतो. आपल्याला हे नंतर लागणार आहे.
तर आता साधारणपणे थोडंसं तेल आहे, मी त्याच्यात थोडंसं अजूनही 1, 2 ते 3 कप लागेल एवढं तेल त्याच्यात टाकतोय. आणि त्याच तेलामध्ये ते मगाशी चिरलेले जिंजर आणि गार्लिक परततोय. आणि त्याच्यानंतर त्याच्यातच या लाल मिरच्या, त्यांना जास्त परतण्याची गरज नाही. कांदा आणि हा कोबी, जरा क्रंची टेस्ट येण्यासाठी हा कोबी पाहिजे. याला साधारणपणे 7 ते 8 मिनिटं लागतात. हा चांगला परतला गेला पाहिजे. तसं जास्त छानपैकी टेंडर दिसतो तेव्हा तो झाला असं समजायला काय हरकत नाही. आता हे चांगलं क्रंची झालेलं आहे. त्याच्यात आपण कालचा जो भात सांगितला होता तो जस्मिन राईस टाकूया. त्याच्यावरच हे श्रिम्प आणि या मगाशी तयार केलेला सॉस. सुंदर रंग आलाय. आता छानपैकी त्याला मिक्स करूया भाताला. आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बेसिल लिव्स, हे भरपूर तुम्हाला घालायला पाहिजेत. सुंदर चव येते. आणि आता पुन्हा असं ढवळून घ्या. अशा रीतीने हा आपला भात थाई श्रिम्प फ्राईड राईस स्पायसी बेसिल घालून झालेला आहे. आणि ही डिश तयार झालेली आहे. याच्यात थाई लोकांच्या सारखं इथे जरा थोडेसे रेड पेपर तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घालू शकता. हे लाईम पिळा. स्वतः खा, दुसऱ्यांना खायला घाला आणि मजेत राहा. बोन अपेटिटो. वा अतुल, क्या बात है. फारच मस्त आणि करून बघायला नक्कीच आवडेल. आणि मी म्हटलं की नाही, माझं म्हणणं बरोबर होतं की नाही, पुरुष मंडळी सगळी म्हणतायत हम भी कुछ कम नहीं. काय सुंदर दिसला तो पुलाव आणि भात, अगदी मस्तच. तर अभिनंदन अतुल. आता येत आहे शारदा दिवेकर आणि तिची चिमुकली मुलगी नंदिनी पाटणकर.
हल्ली बायका आणि पुरुषच नाही तर लहान मुलं मुली सुद्धा पाककलेत प्रवीण होऊ लागली आहेत. शारदा मास्टर्स करण्यासाठी वॉशिंग्टन DC मध्ये आली. ती इथे गेले 12 वर्ष आहे. व्यवसायाने टेक्नॉलॉजी डिलिव्हरी मॅनेजमेंट मध्ये आहे. संगीत, चारकोल आर्ट, झुंबा डान्स हे तिचे आवडते छंद आहेत. शारदाच्या कुटुंबात तिचे पती विनीत पाटणकर आणि 10 आणि 6 वर्षाच्या 2 मुली आहेत. नंदिनी पाटणकर ही शारदाची 10 वर्षाची मुलगी आहे. ती 5वीत असून हल्ली भारतीय पाककला आणि बेकिंग मध्ये तिला विशेष रुची निर्माण झाली आहे. नंदिनी ही उमलती गायिकाही आहे आणि वाचन आणि आर्ट्सची तिला आवड आहे. तर आता येत आहे शारदा दिवेकर आणि नंदिनी पाटणकर. हॅलो, माझं नाव आहे नंदिनी पाटणकर आणि आज मी एक राजस्थानी डिश बनवणार आहे. त्याचं नाव आहे दही रस्सा. हे खूप सिंपल डिश आहे, खूप टेस्टी डिश आहे आणि मी आज 2 जणांसाठी बनवणार आहे. दही रस्सामध्ये कांदा नाही आहे किंवा लसूण नाही आहे, म्हणून पूजासाठी चांगलं आहे. राजस्थानी डिशसाठी इंग्रेडियंट्स आहेत 3 टेबलस्पून्स दही, 3 उकडलेले पोटॅटोज आणि फोडणीसाठी तूप, हिंग आणि जिरे, हळद, तिखट, जिरे पावडर, कोरिअँडर पावडर आणि ड्राय जिंजर. आत्ता मी काय करणार आहे, मी हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स दहीमध्ये टाकणार आहे, पण जिरे दहीमध्ये नाही टाकणार आहे आणि मग 1 टेबलस्पून सॉल्ट ॲड करणार. So my cumin is spluttering, so now I'm going to add the yogurt. आता आम्ही 5 ते 10 मिनिटं फ्राय करू till it starts leaving oil on the side. So as you can see, after 5 to 10 minutes the masala is thick and leaving oil on the side and it's almost done. So now we will add the potato. Now I'm going to add the potatoes. So now I'm going to add half a cup of water and then let it simmer with the lid on for another 5 to 10 minutes. So what I always do before I say that it's fully done is I take a small taste test to see if it needs any changes. It's really good. This recipe was taught to me by my Aji and I really like it, so you should try it as well. So now I put it in a serving bowl and I'm going to put a garnish and it's ready to eat. Enjoy! नमस्कार, मी शारदा दिवेकर. आज मी तुम्हाला खूप सोपी पण वेगळी अशी भाजी दाखवणार आहे. रोज फ्लावर, बटाटा, पत्तागोबी अशा भाज्या खाऊन कंटाळ येतो, त्यामुळे आज जरा वेगळी अशी भाजी करू. तर या भाजीचं नाव आहे कमल काकडी किंवा लोटस रूट. तर ही आहे कमल काकडी, ह्याला लोटस रूट सुद्धा म्हणतात. ही तुम्हाला कुठल्याही एशियन स्टोअरमध्ये किंवा कोरियन स्टोअरमध्ये मिळेल.
या भाजीचा फायदा असा की ही अल्कलाईन असते, त्यामुळे ज्यांना ऍसिडिटी आहे किंवा ऍसिड रिफ्लक्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही भाजी खरं खूप चांगली. तर ही कमल काकडी अशी दिसते. टिपिकली बेज किंवा लाईट येल्लो अशी कलरची घ्यावी. ही जर खूप ब्राऊन असेल किंवा डार्क पडलेली असेल तर ती चांगली नाही लागणार. तर इथे मी ही कमल काकडी धुवून पील केलेली आहे आणि पील केल्यावर तुम्हाला आतमधला पार्ट असा दिसतो. एक फ्लावर पॅटर्न असतं त्याला. तर ही खूप मोठी आहे त्यामुळे ह्याचे मी अजून तुकडे करून काचऱ्यासारख्या इथे चिरलेल्या आहेत. तर ही भाजी आपण काचऱ्या स्टाईलनी करणार आहोत, त्यामुळे अगदी सोपी अशी फक्त फोडणी आहे त्याला. आणि ही भाजी क्रिस्पीच असावी. हिला खूप शिजल्यावर चांगली नाही लागत, त्यामुळे ह्याची क्रिस्पी अगदी हलकी फोडणीनी त्या भाजीचाच स्वतःचा फ्लेवर खूप छान येतो. माझ्या मुलीला पर्सनली ही भाजी भयंकर आवडते. साधारण आपण 3 ते 4 लोकांसाठी पुरेल असं करणार आहोत. तर एक कमल काकडी घेतलेली आहे मी इथे चिरलेली आणि बाकी साहित्य आहे 1 टेबलस्पून तूप, फोडणीसाठी 1 टीस्पून जिरे, 1/4 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून तिखट. माझ्या मुलीला आवडते म्हणून मी कमी तिखट करते, पण तुम्ही तिखट अजून घालू शकता. 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून सुंठ पावडर, इकडे 1/4 टीस्पून आमचूर पावडर आणि अर्धा टीस्पून बडीशोपेची पावडर आहे इथे. तशी खरं ही रेसिपी आहे राजस्थान मधली, त्यामुळे ओरिजिनल रेसिपीमध्ये सरसोचं तेल वापरतात. तर सरसोचं तेल बऱ्याच जणांना त्याचा वास खूप स्ट्रॉंग वाटतो, म्हणून त्याच्याऐवजी मी आज तूप वापरणार आहे. आणि 2 गोष्टी ह्या रेसिपीमध्ये आपल्या टिपिकल मराठी स्वयंपाकापेक्षा वेगळ्या आहेत. त्या म्हणजे ओलं आलं वापरायच्या ऐवजी आपण इथे सुंठ पावडर वापरणार आहोत आणि लिंबू आंबटपणासाठी वापरतो त्याच्याऐवजी आपण इथे आमचूर पावडर वापरणार आहोत. आता हे तूप गरम झालेलं आहे, त्याच्यात जिरे घातलेत, त्याच्यात आता आपण हळद, तिखट, सुंठ पावडर, हे घातलंय. आता त्यात मी ही कमल काकडी घालणार आहे. आता आपली फोडणी गरम झालेली होती त्यामुळे त्याच्यात मी आता कमल काकडी घातली आहे. 1 चमचा मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि किंचित 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून आता त्याला हलवून मी एक लीड लावून 5 मिनिटं त्याला शिजू देणार आहे. आता 5 मिनिटं झालेले आहेत आणि भाजीला वाफ चांगली आलेली आहे. तर आता त्याच्यात मी आपली धने जिरे पावडर, बडीशोप पावडर आणि आमचूर हे सगळं घालणार आहे आणि त्याला मी आता परत एक मिक्स करून अगेन फक्त 5 मिनिटं अजून मी त्याला वाफवणार आहे. कारण का मी आधी म्हटल्यासारखं आपल्याला ही भाजी क्रिस्पीच हवी आहे, त्यामुळे 5 मिनिटात ही भाजी आता होईल. आता ही आपली भाजी बघा झालेली आहे आणि त्याच्यावरती मी गार्निशसाठी कोथिंबीर घालणार आहे आणि नंतर गॅस बंद करून एका सर्विंग बोलमध्ये ट्रान्सफर करेल. तर मी भाजी आता सर्विंग बोलमध्ये काढलेली आहे आणि मी म्हटल्यासारखं माझी मास्टर टेस्टर आलेली आहे. तिची ही फेवरेट क्रिस्पी भाजी आहे, त्यामुळे श्रेया ट्राय करून सांग कशी वाटतेय. मस्त झाली आहे. चला तर तुम्ही सुद्धा ट्राय करून सांगा कशी वाटते तुम्हाला. थँक्यू. वा वा शारदा, खूप छान. कमल काकडी किंवा लोटस रूट म्हणजे पौष्टिक पदार्थांमधलं अगदी सर्वात पौष्टिक असणाऱ्या पदार्थांमधलं एक समजलं जातं नाही का. फायबर आणि पोटॅशियम ह्याचाही खूप अतिशय चांगला सोर्स म्हणूनही धरलं जातं. त्यामुळे ही अशी झटपट आणि अगदी अनोखी भाजी तू दाखवलीस. खूप छान, अभिनंदन तुझं. आणि नंदिनी,
खूप खूप छान. तुझ्या आजीला अगदी तू धन्य केलंस आज. अशा छान छान रेसिपीज आईकडनं आणि आजीकडनं शिकत राहा आणि करत राहा. तुमच्या दोघींचंही अभिनंदन. मंडळी, आता वेळ आली आहे प्रश्नोत्तरांची. चारुता आज आहे आपल्या बरोबर आणि ती प्रश्नोत्तर सुरू करेल. चारुता. हो मावशी, कार्यक्रम खूप छान चाललाय. मस्त मस्त रेसिपीज बघायला मिळत आहेत. तर प्रश्न आलेले आहेत. तर अंजली मनोहरनी विचारलंय अतुल पत्कींना की ते वाटण त्यांनी जे केलंय ते दुसऱ्या कुठल्या भाजीसाठी आपण वापरू शकतो का? अतुल. अतुल आहेत का नाही? हा, अनम्यूट होत नव्हतं हा हा, म्हणून मला जरा प्रॉब्लेम येत होता. पण व्हिडिओ ऑन कर अतुल तुझा प्लीज. व्हिडिओ ऑन आहे माझा. ओके. दिसतोय का मी? नाही. अतुल दिसतोय. ओके, ठीक आहे ठीक आहे. एकच मिनिट. मी दिसतोय का? हा, दिसतोयस. ओके. बेसिकली ही नॉन व्हेजिटेरियन साठी जास्त करून, कारण की थाई श्रिम्प फ्राईड राईस हा थाई याच्यासाठी जास्त करून थाई मिश्रण हे त्याच्यात टिपिकल आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की काय इंडियन याच्यासाठी हे कोणत्या भाजीसाठी वापरता येईल वगैरे. पण नुसतं व्हेजिटेरियन फ्राईड राईस जर काही करायचं असेल तर नक्कीच डेफिनेटली हे मी जसे इन्ग्रेडियंट सांगितले त्याप्रमाणे करता येऊ शकतं. असं नीट बस ना, असं नको. ओके, थँक्यू अतुल. थँक्यू व्हेरी मच. आणि सेम प्रश्न ऍक्च्युली ऐश्वर्या हररला पण आहे. ते जे कोकणी रेसिपी मधली जी फिश वाली जी वाटण केलं होतं ते दुसऱ्या कुठल्या भाजीमध्ये वापरता येईल का? खोबरं फिशचं जे वाटण होतं ते दुसऱ्या कुठल्या रेसिपीमध्ये वापरता येईल का? ऐश्वर्यासाठी प्रश्न आहे. हॅलो, ऐकायला येते? हो. ओके. येस. तर जे ते वाटण होतं ना, तर त्याला आम्ही त्या एका रेसिपीला आम्ही खतखदं म्हणतो आणि ते अनंत चतुर्दशीला करतात. सो सेम तुम्ही हे सेम वाटण घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जी ऋषींची भाजी असते ना, बेसिकली त्याच भाज्या आणि त्याच्यामध्ये कंद, सुरण, आरवी किंवा हे असतं कच्चं केळं आणि डेफिनेटली कच्चा हे फणस इथं मिळतो, फ्रोझन ह्याच्यात मिळतो. तर ह्या भाज्या जरासं परतून हा मसाला जस्ट हे वाटण घातलं तर खूप अप्रतिम लागतं. सो ऋषीच्या भाजींची एक वेगळी टेस्ट काइंड ऑफ. थँक्यू ऐश्वर्या. थँक्यू तुम्ही सगळ्यांनी आल्याबद्दल आणि छान प्रतिसाद दिल्याबद्दल. मस्त होती तुझी रेसिपी. सोलकढी पण खूप छान होती. मला प्रश्न होता त्या सोलकढीमध्ये तू पहिले त्या म्हणजे जो नारळाचा हे करून घेतलंस, दूध काढून घेतलं. दूध काढलंस तर त्याच्यामध्ये तू 2-3दा ते फिरवलंस पाणी घालून मिक्सर मधून काढलं तर तो जो नारळाचा चोथा उरतो तो सुद्धा सोलकढीत घालायचा का? नाही. चोथा नाही घालायचा. जस्ट द दूध आणि त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण वाटून घातलं तर खूप छान चव येते. अशी घातली तरी चालते तुम्हाला क्रंच आवडत असेल तर. नाही, चोथा नाही, जस्ट द दूध, नारळाचं दूध काढून. हो. ओके, थँक्यू. यू वेलकम. मला एक प्रश्न आहे, दुसऱ्या कोणाला नसेल तर मला एक प्रश्न अतुलला आहे माझ्याकडून, की ती जी रेसिपी तू दाखवलीस ती जर व्हेजिटेरियन त्याचं व्हर्जन करायचं झालं तर टोफू म्हणा किंवा दुसरी कुठची तरी भाजी वापरून वगैरे सेम मसाला वगैरे असं करता येईल का? आणि
चालेल, टाकावं लागेल? टोफू घालून करता येईल, कारण की ते व्हेजिटेरियन आहे. डेफिनेटली तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या वापरायच्या आहेत त्या वापरा. पण मला शक्यतो ते टोफू हा प्रकार आवडत नाही, त्याच्यामुळे मी कधी टोफू घालून बघितलेलं नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डेफिनेटली घालून बघा, काही हरकत नाही. नाही, म्हणजे टोफू चव एक सेमच उदाहरण आहे. टोफू एक आपलं उदाहरण, पण दुसऱ्या कुठच्या म्हणजे अशा भाज्या असतील की ज्या सबस्टिट्यूट श्रिम्प्सच्या ऐवजी करता येतील का, असं म्हणजे? हा, तसं मी सांगितल्याप्रमाणे ब्रॉकली तुम्ही करू शकता, झुकिनी घेऊ शकता, नंतर गाजर त्याच्यात टाकू शकता. ज्या तुमच्या आणि जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे छोटं मोठं करा आणि काप करा त्याचे आणि ते सबस्टिट्यूट करा. डेफिनेटली ते सेम चव लागते, एक्सेप्ट नॉन व्हेजिटेरियन ची चव निघून जाते आणि व्हेजिटेरियन लागते, चवीला सारखंच. बर. आणि सॉरी, गो हेड. श्रिम्प तुम्ही फ्रोझन वापरले होते का फ्रेशच वापरायचे? बेसिकली आपल्याला जे काही माहिती असतात की जे फ्रोझन श्रिम्प वगैरे किंवा जे काही फ्रेश श्रिम्प, अनलेस तुम्ही मेरीलँडच्या ह्याच्यात जात नाही, अगदी जिथून मेरीलँडच्या तिकडून पकडलेले जे श्रिम्प तुम्ही घेत नाही ऍक्च्युअल समुद्रातून, तर इथे कॉस्कोमध्ये जे मिळतात ते सगळे फ्रोझनच असतात, ते थॉ केलेले असतात. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ते घ्या, ते थॉ करा, किंवा जर का ह्याच्यात गेला तुम्ही दुसऱ्या कोणत्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये गेला, लॉटेला वगैरे, तर तिथे जे दिसतात ते त्यांनी थॉ केलेले असतात. तर यू कॅन टेक दोज श्रिम्प्स, किंवा कॉस्कोमध्ये जे ऑलरेडी त्यांनी डिव्हेन केलेले, बॉईल केलेले वगैरे श्रिम्प असतात ते घ्या. इज नियरली सेम. जेवढे श्रिम्प ताजे असतील तेवढे जास्त चव चांगली लागते. बरोबर, थँक्यू. प्रिया, आता इतर कोणाला नसतील प्रश्न तर आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या मोठ्या भागाला आलेले आहोत, ते म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वप्रथम तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. आज वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर भाग घेणाऱ्या 5ही सदस्यांचे अगदी मनापासून आभार, ज्यांच्याशिवाय ह्या कार्यक्रमाची संकल्पना साकार झाली नसती. अशा माझ्या क्रिएटिव्ह टीमचे खूप खूप आभार. त्याबरोबरच उत्तरंग आणि रजनी जोगळेकर आणि मराठी कला मंडळ आणि अनिरुद्ध भाकरे, आणि आता आज आपल्या बरोबर आहे दीप्ती पंडित, प्रवीणा अनिखिंडी, चारुता, ह्या सर्वांचेही मनपूर्वक आभार. अंगत पंगत तुझी माझी सूत्र 3 घेऊन येत आहोत ऑक्टोबर 18 रोजी. तेव्हा आपल्या कॅलेंडरवर लिहून ठेवा आणि जरूर पाहायला या. रेसिपीज हव्या असल्या तर किंवा पुढील पर्वामध्ये भाग घ्यायचा असला तर कृपा करून माझ्याशी ईमेलद्वारा किंवा व्हॉट्सॲपद्वारा संपर्क साधा. आता चारुता कडे मी देते आहे आणि चारुताला 2 शब्द बोलायचे. हो, तर मराठी मंडळातर्फे मी आभार प्रदर्शन करते. मला एकच प्रश्न संध्यासाठी आहे, जस्ट बिफोर आय क्लोज, की तुझे मीठ पाण्याचं कॉम्बिनेशन सांगितलं होतं डोशा, नाचणी डोशासाठी तू तेलाच्या ऐवजी वापरलंस, तर ते नॉर्मल डोशाला पण तसं वापरता येईल का? हो हो, अगदी नॉर्मल डोशाला पण वापरता येतं, कारण तेल कधीच मी वापरत नाही डोशासाठी. जर पाहिजे असेल ज्यांना तेलाची चव किंवा तूप तुम्ही वरनं घातलं तर ते जास्त छान चव येते त्याची. पण अजिबात मस्त डोसा सुटतो मिठाचं पाणी टाकल्यावर, कुठले पण डोसे. अच्छा. आणि नाचणी म्हणजे प्रश्न होता मगाशी की रागी का फिंगर मिलेट, काय नक्की कुठलं? ते सेमच नाव आहे. नाचणी म्हणजेच रागी, रागी म्हणजेच फिंगर मिलेट. अच्छा, बरं, थँक्यू संध्या. आणि शारदा, नंदिनी, तुमचं खूप छान झालं. नंदिनी, तू खूप मस्त प्रेझेंट केलंस, मराठी खूप छान मस्त बोललीस आणि एकदम क्यूट प्रेझेंटेशन होतं. तर तू काय युट्यूब वरून शिकलीस का डायरेक्ट तुला आजीनं शिकवलं ते रेसिपी? नाही, जेव्हा माझी आजी अमेरिकाला आली होती समरसाठी,
तेव्हा ते मला शिकवलं. शिकवलं. मस्त मस्त, खूप छान. मी नक्की करून बघेन. छान वाटली रेसिपी, वेगळी होती. आणि कमल काकडी तर मला माहितही नव्हती काय असते, तर मला नवीन प्रकार कळला. ते कुठे मिळतं जनरली? ते इंडियन स्टोअर मध्ये मिळेल का? हो, इंडियन स्टोअर मध्ये नाही शक्यता मिळत. लोटे किंवा कोरियन स्टोअर मध्ये मिळते. आणि इंडियन स्टोअर मध्ये फ्रोझन मिळते. दीप ब्रँडची वगैरे फ्रोझन मिळते. पण मी फ्रोझन ट्राय नाही केली, मी फ्रेशच वापरली. बर. काही अशा कार्डबोर्ड बॉक्सेस मध्ये वगैरे ठेवलेले असतात ते. अच्छा, बर. आणि बटाट्यासारखा पदार्थ असतो का? म्हणजे घट्ट असं दिसेल? हा, म्हणजे अशी मोठी साधारण या साईजची असते, कलरची अशी, आणि एवढी राऊंडिश असते. हा, बर. बाहेरचं पील काढून काचऱ्यासारखा कापल्या की चांगले लागतात. हा, मस्त. खूप छान, वेगळा प्रकार कळला. सगळ्याच रेसिपीज खूप मस्त होत्या आणि खूप नवीन पदार्थ मिळाले आणि सगळ्या सोप्या होत्या मुख्य म्हणजे. त्यामुळे सगळ्यांना ट्राय करून बघायला खूप सोप्या आहेत. मागच्या वेळेच्या पण मी थोड्या ट्राय करून बघितल्या. त्यामुळं हा उपक्रम खरंच खूप छान आहे. सो प्रियाताई, तुमचे खूप आभार या कल्पनेबद्दल आणि हा कार्यक्रम सुरू केल्याबद्दल. मराठी मंडळातर्फे तुमचे खूप खूप आभार. सर्व शेफ्सचे, त्यांचे सर्व स्वयंपाक, तुमच्या कलागुण दाखवण्याबद्दल तुमचे सुद्धा खूप आभार. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रम अटेंड केल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार. असाच रिस्पॉन्स पुढच्याही कार्यक्रमाला मिळेल अशी आशा आहे. आणि मी मराठी मंडळातर्फे तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. रजनीताई जोगळेकर, तुम्हाला जर काही 2 शब्द बोलायचे असतील तर तुम्ही उत्तरंगतर्फे तुम्ही बोलण्याची विनंती करते तुम्हाला. 1 मिनिट. अंगत पंगत हा प्रोग्राम खूप लोकांना आवडतोय, त्यामुळे अजून ह्याची बरीच सत्र आपल्याला करता येतील. So thanks for everybody's participation and we'll look forward for more recipes. Thank you. थँक्यू एव्हरीवन. आणि आपण आता प्रोग्रामच्या शेवटी आलेलो आहोत, तर मी आता मीटिंग एंड करेन. पण थँक्यू, तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि छान कार्यक्रम झाला. प्रियाताई, महेशजी, मिहीर, सगळ्यांचे खूप खूप आभार. छान प्रोग्राम सगळ्यांना दिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद मंडळी. आणि आता आपला कार्यक्रम संपलेला आहे. धन्यवाद.